खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट तिकडे जातोय। तर खासदार सुप्रिया सुळे या पुण्यातील नवले पुलाची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचलेल्या आहेत। नवले पुलाच्या परिसरामध्ये सातत्याने अपघात होत आहेत, अनेकांचा जीव जातोय, अनेक मृत्यू या अपघातांमध्ये होत आहेत आणि या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना केल्या जातील का या संदर्भात त्यांनी चर्चा केली आहे। माध्यमांशी त्या आता संवाद साधतायत। तर पुण्यातील नवले पुलाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केलेली आहे। अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधतायत। काय पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सिच्युएशन आढळून आली, कारण 2-3 दिवसापूर्वीच एक मोठा अपघात या ठिकाणी होऊन गेला। ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी मी दिल्लीला कमिटी मीटिंग साठी होते। त्या दिवशीच नॅशनल हायवेच्या बरोबर आढावा घेतला। पुण्याचे म्युनिसिपल कमिशनर आणि पुण्याचे पोलीस कमिशनर ह्या दोघांच्याही कॉन्टॅक्टमध्ये मी होते। त्याच्यानंतर जे काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे। आत्ताही जो आढावा घेतला त्याच्यात एक गोष्ट पूर्णपणे नॅशनल हायवेची आपण मान्य केली पाहिजे की गडकरी साहेबांनी एक NGO पाठवला होता, आपणही सगळे तेव्हा आला होता आणि त्या NGOच्या मदतीने या भागात ऍक्सिडेंट्स किंवा ज्याला आपण इंग्रजीत ब्लॅक स्पॉट्स म्हणतो असे ब्लॅक स्पॉट्स होते। त्या ब्लॅक स्पॉट्सला त्या NGOच्या मदतीने रोड सेफ्टीला प्राधान्य देऊन तर ते रोड सेफ्टीचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपण बऱ्याच योजना केल्या होत्या। कॅमेरे वाढवले, त्याच्यानंतर स्पीड लिमिट्स अनेक भाषांमध्ये, म्हणजे फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी नाही पण अनेक वेळा बाकीच्या राज्यातून लोक इथून जातात, तर सायनेजेस अनेक भाषांमध्ये भारतातले असावे हाही प्रयत्न करून झाले। त्याच्यानंतर रुबल्स लावण्यात आले ज्याच्या माध्यमातून स्पीड कमी होईल आणि गेल्या काही महिन्यात म्हणजे ह्या वर्षभरात 2025 मध्ये ऍक्सिडेंट एक झाला होता। त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडासा धीर येत होता की हे जे इंटरव्हेन्शन आपण केले रोड सेफ्टीसाठी त्याचा कुठेतरी एक चांगला बदल आणि ऍक्सिडेंट शून्यावर आणायचा जो आमचा प्रयत्न होता त्याला यश येत असतानाच हा मोठा ऍक्सिडेंट झाला। तर त्याची पूर्ण इन्क्वायरी चाललेली आहे। त्याची जी काय माहिती आहे ती सरकारकडून स्पष्टपणे तुम्हाला येईल, पण अजून काही सुधारणा आपल्याला करता येतील का ह्याचीही चर्चा गेले 3 दिवस आम्ही करतोय। आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून काही सूचना मला त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या राज्यात नाही पण देशामध्ये रस्त्याची सुरक्षितता याला सगळ्यांनीच मिळून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल ह्याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे। अशा प्रकारे ऍक्सिडेंट झाल्यानंतरच नेत्यांना जाग येते किंवा प्रशासनाला जाग येते, इतर वेळी या घटना रोखाव्यात म्हणून तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा काही परमनंट सोल्युशन नाहीये का? नाही, परमनंट सोल्युशन म्हणूनच ते जे एक्सपर्ट्स आहेत रस्ता सुरक्षाचे ते आले आणि त्याच्यामुळे गेले 6-8 महिने आपल्याला आधीपेक्षा खूप रिलीफ म्हणून आमचा प्रयत्न आहे की शून्यावर ऍक्सिडेंट्स आले पाहिजेत। आणि त्यानंतर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे साईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत सर्व्हिस रोड्स म्हणतात, तर त्या सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण आपण हा ऍक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगडीत नव्हता, हा वेगळा आहे। पण आमचं म्हणणं आहे कुठलाही ऍक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले। तांत्रिक गोष्टींचा विचार केला नाही का किंवा चुकीचं झालं असं वाटतंय का? त्याचा ऑडिट करण्यासाठीच एक कमिटी गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आहे, ती ऑडिट करून ह्याच्यात काही टेक्निकल मोठे फ्लॉज आहेत का हे करणं गरजेचं आहे। आता एलिव्हेटेड 3,500 कोटी रुपयाचा जो रस्ता होतोय त्यातून काही प्रश्न सुटतील का ह्याचाही आम्ही एक ऑडिट करतोय की तो एक प्रश्न सुटला तरी खालचा रस्ता चालू राहणार आहे
म्हणजे वरचा एलिव्हेटेड झाला तरी खालचा रस्त्याचा अडचण आणि तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात का, त्याचा जो टेक्निकल अभ्यास आहे तो आम्ही तातडीने मागितला. या पुलाची रचना बदलली पाहिजे असं वाटतं का नाही तुम्हाला? रचना बदलली पाहिजे असं वाटते तुम्हाला? नाही, दोन गोष्टी आहेत. एक तर रचना बदलणं त्यासाठी काय आहे तर ती टेक्निकल टीम दिल्लीवर येऊन आपल्याला माहिती देईल पुढच्या काही 15-1 दिवसात. त्याचबरोबर जो एलिव्हेटेड रस्ता होईल त्याच्यामुळे ट्रॅफिक खालच्या रस्त्याचा नक्कीच कमी होईल. तो डायरेक्टली इथून निघून जाईल हिंजवडीला, पण तरी खालचा रस्ता हा स्थानिक लोक वापरतीलच. तर त्याला टेक्निकल एक 15 दिवसात आपल्याला जो टेक्निकल अभ्यास अपेक्षित आहे, जो तुम्हाला आहे, मला आहे आणि स्थानिक, आपण सगळेच हा रस्ता, म्हणजे मी आठवड्यातून 2 वेळा रस्ता घेते, स्थानिक लोक सगळेच आपलेच लोक इथे राहतात, त्यामुळे तो टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे, कारण का आता ज्या म्हणजे कॅमेरा लावणे आणि भाषांमध्ये आपण ते बोर्ड्स लावणे, त्याच्यानंतर तिथे स्पीड लिमिट्स लावणे, स्पीड कमी करणे, आताही तुम्ही केला तर तिथे जोड्यात कोणी गाडी आणू शकत नाही. पण ती जी घटना, ही दुर्दैवी घटना जी झाली ती परत कधीही इथे काय राज्यात नाही देशात होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार फार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. रिंग रोडचा पर्याय योग्य वाटतोय का? रिंग रोड हा एक डेन्सिटी कमी करण्यासाठी मार्ग आहे, त्याच्यातून हा प्रश्न सुटत नाही ना, रस्ता तोच राहतो. म्हणजे ह्या रिंग रोड झाल्यावर या रस्त्याचं जे मुंबईला डायरेक्टली किंवा बाहेर गावून जाणारा तो जाईल प्रेशर, पण हा रस्त्याचा जो मूळ प्रश्न आहे की हा टेक्निकल फ्लॉ आहे का नाही, मला वाटतं ते महत्वाचं आहे. मग तो रिंग रोड बाकीचा करा, वरून एलिव्हेटेड करा, कोई मायने नाही रखता. या ठिकाणी 4 लोकसभा मतदारसंघातला भाग आहे. गेल्या 2 वर्षाखाली देखील तुम्ही ही सगळी पाहणी केली, बैठका झाल्या, त्याच्यावर तोडगे काढण्यात आले, परंतु काहीच फायदा नाही ना ताई. तुम्ही येता खासदार म्हणून, मंत्री येतात जातात परंतु लोकांचं, स्थानिकांचं म्हणणं आहे कुठल्याही उपाययोजना प्रशासनाकडून केले जात नाही. मग जर असं असेल तर काय फायदा मग तुमचा? नाही, तुम्ही जर डेटा ड्रिव्हन बघूया, डेटा जर तुम्ही अनालाइज केला तर गेल्या 6-8 महिन्यामध्ये नॅशनल हायवेने जे मार्ग काढला, म्हणजे स्पीड कमी होणं, बोर्ड सगळ्या भाषेमध्ये लावणं, त्याच्यानंतर स्पीड कमी करणं, या स्पीडमध्येचे जे लाल ब्लॉक्स तुम्ही बघता त्यांनी जी स्पीड कमी होते, आधीच्या मानाने ऍक्सिडेंट्स कमी झालेत का तर झालेत, हा डेटा सांगतो तुम्हाला. पण ते शून्यावर आणणं गरजेचं आहे, हेही तुमचं बरोबर आहे की एक ऍक्सिडेंट झाला तरी ते वाईटच आहे. त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंटची डिटेल इन्क्वायरी की कशामुळे झाली, काही लोकांचं म्हणणं आहे ती न्यूट्रल मधून गाडी आली, आग कशी लागली, या सगळ्याचा अभ्यास करणं. जो तीव्र उतार आहे तो बदलायला पाहिजे. मुरलीधर मोहोळ देखील म्हणतात की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, गडकरी साहेबांनी सांगितलंय, मग अडतंय कुठं? पण या चर्चा मागे 2022 पासून ऍक्सिडेंट करताय तेव्हापासून या चर्चा आहेत की या स्लोपमुळे हे सगळं होतंय. याच्यासाठीच तो नवीन जो 3,500 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड काढलेला आहे तो त्याच्यासाठीच काढलेला आहे. तो होईलच. ओव्हर अँड अबव्ह दॅट तो रस्ता झाला तरी हा मूळ प्रश्न सुटत नाही. त्याच्यामुळे मग हा रस्ता बंद करायचा का हा बदलायचा हा निर्णय टेक्निकली नॅशनल हायवेला घ्यावा लागेल. 4 यंत्रणा काम करतात, एकच यंत्रणा राहावी, कारण यांचा समन्वयच नाही. ऍक्सिडेंट झाला 4 यंत्रणा बैठका घेतात, आयुक्त आदेश देतात, मंत्री आदेश देतात, त्यानंतर परत यांचा समन्वय राहत नाही आणि परत समन्वय हा त्यांना ठेवायलाच लागेल. एकामेकावर ढकलून हे चालणार नाही आणि सरकार एकच आहे त्याच्यामुळे ढकलून चालणार नाही. हा नॅशनल हायवे, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ट्रॅफिक पोलीस या सगळ्यांना एकत्र, कारण का ते सरकार आहे त्याच्यामुळे कुणावरच हे ढकलाढकली करून चालणार नाही. ती मूठ बांधून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. एक पण मराठी तर पुन्हा जबाबदारी याला कोण धरता येईल, कारण सातत्याने हे अपघात वाढतात आणि मृत्यूला कारणीभूत ठरतात, मग जबाबदारी याला कोण धरता? नाही, एक तर नॅशनल हायवेच्या इंटरव्हेन्शन नंतर इथले अपघात कमी झालेले, वाढलेले नाही. आधीपेक्षा इथले जरूर कमी झालेत, पण आमचा प्रयत्न आहे ते शून्यावर आले पाहिजे. एक अपघात झाला तरी नैतिकतेने आम्ही सगळे मिळून त्याची जबाबदारी घेतो, कारण का आमचं म्हणणं एकही तिथे अपघात होता कामा नये. त्याच्यामुळे आता आमचा चाललाय की हे एलिव्हेटेड रोड करून हा रस्ता चालू ठेवायचा का बंद करायचा हाही एक विचार आम्हाला करावा लागेल. गेल्या काही वर्षातले अपघात आपण पाहिले तर या 2-2.5 किलोमीटरचाच हा टप्पा आहे, याच्यातच सर्व अपघात झालेले आहेत आणि संख्या देखील जास्त आहे. त्याच्यावर काम होणं अपेक्षित आहे. खरं तर कॅमेरा वाढवून किंवा फाईन मारून हे नाही, नुसता कॅमेरे फाईन नाही, स्पीड कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलाय. आपण आधी म्हणजे कॅमेरे पण लावले, बोर्ड्स पण लावले आणि स्पीड पण कमी केली. म्हणजे मी स्वतः आठवड्यातून 2 वेळा 2-2.5 किलोमीटरच्या टप्प्यातच सगळे आणि जास्त. पण गेल्या 10 महिन्यात नॅशनल हायवेचा जो NGO जो अभ्यास करतो त्याच्यापेक्षा कमी आलेत. पण मी पुन्हा म्हणते कमी होणं हा मार्ग नाही, ते शून्यावर आणणं ही आमची नैतिक जबाबदारी.
त्यामुळे आम्ही शून्यावर कशी येतील ह्याच्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करतो. काही नवीन पत्र पुन्हा एकदा सगळ्या आजच्या अहवालाचं तुम्ही काही पाठवणार आहात? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.